TCS कंपनीशी संबंधित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात आरोपी शफी शेख आणि रझा मेमन यांना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। सुनावणीनंतर न्यायालय परिसरात थोडा गोंधळ झाला। आरोपींचे नातेवाईक अय्याज काझी यांनी हा प्रेम प्रकरणाचा विषय असल्याचा दावा करत समाजाला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप केलाय। तसंच दोषीवर कारवाई करावी, मात्र निरपराधांना अडकवू नये अशी भूमिका देखील त्यांनी मांडली आहे। खरात बाबा असेल, श्रीरामपूरला गुंजाळ त्यांनी जे रेप केस हे झालं, याच्यात काय होत होतं, सर्व येतं हिंदू समाजाचे कपडे येऊ राहिले आणि कुठंतरी येतं स्क्रिप्ट चालवायचं काम चालू होतं। मला सांगा, जेव्हा येतं ते 2 आरोपी जे मुख्य आरोपी आहे, तुम्ही धर्मांतर हे ते जे म्हणताय ते लोक सेंट्रल जेलला आहेत। त्याच्यानंतर येतं वराती मागून घोड्या आणायचे, त्या घोड्यांना नटवायचं तटवायचं आणि काहीतरी येतं बातम्या करून पुढं हे करायचं। एकच पोलीस स्टेशनला पोलिसांना FIR घ्यायला जर आपण गेलो, FIR घ्यायला तर म्हणता बघा काय काही नाही करून घ्या, त्याच्याला आम्हाला काम वाढवलं आणि 8-8, 9-9 FIR एकच केसमध्ये 8-8, 9-9 केस FIR येत आहे। इतका आमच्या नाशिक शहराच्या पोलिसांकडं इतका टाइम लागून गेला। काय मुस्लिम समाज आहे ना, कधीच आहे ना तर कोणाला आहे ना तर जातीवादाच्या याच्या नजरेने बघा, ऐकून घ्या सर्व सांगतो, ऐका। काळी एका हाताने नाही वाजत भाऊ, आणि जे पीडित महिला आहे ना तिने कंप्लेंट कोणाच्या विरोधात केलेली आहे आणि त्याच्यानंतर सर्व टार्गेट केलेलं आहे, सर्व टार्गेट केलं। मी हे म्हणतच नाहीये का तो मुलगा चांगला आहे, जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा व्हायलीच पाहिजे, मी त्याला पाठीशी घालणारच नाही, कारण ते आमच्या रक्तात पण नाहीये। पण हे काहीतरी येतं थोटाण करून इकडं तिकडं हे ते मोठे हे, आणि त्याच्यात काय झालं, मुस्लिम समाजाचं नेतृत्व करायला कोणी नाही आणि जे आम्ही ज्यांना हे केलं ते येतं पुढं अजावत नाहीये। आज मुस्लिम समाज आहे ना वाऱ्यावर ओढला गेलेला आहे आणि कोणी येतं पुढं यायला बोलायला नाहीये। आता प्रेम प्रकरणाचाच मुद्दा आहे तो। पण एक मुलगा आहे, त्याचं धर्मांतर झालेलं आहे, त्याने देखील तक्रार अरे भाऊ राजा माझ्या, आता आपल्या इथं पोलिसांनी सांगितलं का आम्ही साध्या विषयात गेलो, जेव्हा येतं ह्याच राजाला यांना येतं 2-3 दिवस इन्व्हेस्टिगेशन चाललं, त्यांना पाठवलं, ते परत जॉईन झाले कंपनीत आणि ती टीम येते त्यांना येतं इन्व्हेस्टिगेशन त्यांचं करत नाही, मग इन्व्हेस्टिगेशन कोणाचं चालू होतं बाबा, कशाला एकतर्फी कामं वरतून येतं, प्रेशर येऊ राहिलं, त्याप्रमाणे काम होऊ राहिलं, 15-15 दिवस येतं फक्त फीसीच चालू राहिली। इतका गंभीर गुन्हा आहे का तो, टारगेट केले गेले। अरे काजी साहब, लेकिन पुलिस ने इन्वेस्टिगेशन किया है ना, अरे याच्यात खूप राजकीय प्रेशर आहे, पुलिस ने भी स्टिंग किया है ना। गुन्हा घडला तो खोटा आहे का? अरे भाऊ मी गुन्ह्याबद्दल बोलतच नाही, तुम्ही याला शब्दाला आहे ना तो फोडू नका, जो मुद्दा आहे त्याच्यावरच बोला। तुमचं काय म्हणणं आहे की टार्गेट केलं जातं? भाऊ खूप वेगळं येऊ राहिलं, मुस्लिम समाजाचे लोक आता पूर्ण समाज तुम्ही बघू राहिले, तुम्ही किती दिवसापासून कव्हरेज करू राहिले आणि कोण मुस्लिम समाजाचं येऊ राहिलं पुढं सांगा मला, शंड आहे का सर्व? पण पुढं तरी घाबरलेले आहे का नाशिक शहर आहे ना, तर आपण जर काही करू तर काही रिकामं काम, दंगल बिंगल, फक्त चापट चुपट मारल्या गेली, दंगल होईल हे होईल, त्याच्यासाठी आहे ना कोणी पुढं येत नाही। हे मुस्लिम समाज घाबरलेला भितरलेला समाज आणि त्याच्या समाजाच्या मागं कोणी इथं करायला लोक नाही। आता काहीच कशाला मुद्दा आहे का, मी सांगितलं तुम्हाला, अहो त्या निदा खानचा काही संबंध आहे का नाही आहे मला काहीच माहित नाही। ती 1-1.5 वर्षापूर्वी आहे ना ती कंपनी सोडून गेली, तिचं लग्न झालेलं, त्या निदा खानबद्दल आम्हाला काहीच माहित नाही। दिल्लीतल्या बॉम्बस्फोटाशी जी असली आता आहे ना बघा, फसाया जा रहा है ऐसा आपका कहना है? बघा जे गुन्हेगार आहे ना, जो गुन्हेगार आहे ना, मुंबई नाका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात शफी शेख आणि रझा खान यांना पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी तपास यंत्रणेकडून न्यायालयात करण्यात आली। यासाठी दोघांना न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेण्यात आले। त्या तपासासाठी मोबाईल जप्तीची गरज असल्याचं सांगण्यात आलं, मात्र ठोस युक्तिवाद नसल्याचा दावा बचाव पक्षानं केलाय। तसंच आधीच कोठडीत असताना पुन्हा पोलीस कोठडी का, यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले। या प्रकरणात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यामागील कारणावरही न्यायालयानं खुलासा मागितलाय। निर्णय लवकरच अपेक्षित आहे। सर आपण पहिल्यापासून स्टार्ट मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या आज
CR नंबर 169 मध्ये 2 आरोपी हजर केले. शफी आणि रजा या दोघांविरुद्धच ती फिर्याद आहे. त्यांना सेंट्रल जेलमधून ताब्यात घेतलं. आज त्यांना कोर्टापुढे हजर करून त्यांची पोलीस कस्टडी मागण्यासाठीचा रिमांड रिपोर्ट होता. मुख्य ग्राउंड जे होतं ते हे होतं की रजाचा मोबाईल जप्त करायचा आहे आणि त्यांच्याकडे विचारपूस करायची आहे. यापेक्षा वेगळे काही ग्राउंड्स खास नव्हते. आम्ही आमचा युक्तिवाद केला आहे की जो आरोपी ऑलरेडी मागच्या 10-12 दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे किंवा सेंट्रल जेलला जमा आहे, त्याचा मोबाईल त्याच्याकडून जप्त करणे हे ग्राउंड काही योग्य नाही. यांनी तो मोबाईल शोधण्यासाठी काय प्रयत्न केला, हे त्याच्या घर झडती घेतली का काय, घरच्यांना विचारपूस केली, त्याच्यावर त्यांच्याकडे काही खास उत्तर नव्हतं. दुसरा मुद्दा आम्ही जो महत्त्वाचा मांडला आहे तो की सगळ्या घटना एकाच ऑफिसमधल्या आहे, एकाच काळातल्या आहे. मग असं असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका जजमेंटचा आम्ही सपोर्ट घेतला की जर एकाच सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये घडलेल्या घटना असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या FIR करण्याची गरज आहे का, आणि मग अशा प्रकारे वेगवेगळ्या FIR करून प्रत्येक गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्याचा प्रयत्न करून विनाकारण त्यांच्या लिबर्टीशी खेळायचा प्रयत्न चालला आहे. याच्यावर माननीय न्यायालयाने सरकार पक्षाकडे देखील खुलासा मागितला. त्यांनी त्यांचा खुलासा दिला आहे. माननीय न्यायालयात या दोघांचा युक्तिवाद ऐकून काय ऑर्डर करेल ते आपल्याला थोड्या वेळात कळेल. सर्व आरोपींकडून सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपींकडून सरेंडर करण्यात